बरोबर हळू चालवा. हे पुढे घे सरांना येऊ द्या पुढे. जाऊ द्या आता. सीएम सर एकदा आपण पाहतोय सध्या मुख्यमंत्र्यांकडून उपमुख्यमंत्र्यांकडून या मार्गाची पाहणी सुरू आहे. मरीन ड्राईव्ह पासून थेट वांद्र्यात आता 12 मिनिटात पोहोचता येणार आहे. शिंदे आणि फडणवीसांकडून कोस्टल रोडची ही पाहणी सध्या सुरू आहे. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही गाडी चालवतात. कोस्टल रोड ते वांद्रे सी लिंक मार्ग आजपासून सुरू होतोय आणि या मार्गाची पाहणी सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून केली जाते. माध्यमांना देखील हात उंचावत उपमुख्यमंत्र्यांनी दाखवलेलं आहे कोस्टल रोडवरची ही दृश्य. निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. निवृत्ती, आपण पाहतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोस्टल रोडची पाहणी करतायत, काय अपडेट? नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की कोस्टल रोडचा एक महत्वपूर्ण टप्पा तो म्हणजे कोस्टल रोड जो आहे तो सी लिंकला जोडण्यात येत होता आणि हा टप्पा जो आहे तो महानगरपालिकेच्या वतीने पूर्ण करण्यात आलेला आहे. त्याचं लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते झालेला आहे. आणि देवेंद्र फडणवीस आपल्याला पाहतोय की या ठिकाणी पाहणी करतायत, स्वतः गाडी चालवतायत आणि त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांचा एकत्रित प्रवास जो आहे तो एकत्रित प्रवास या कोस्टल रोडच्या मार्गावरती असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर हा जो टप्पा जो आहे तो टप्पा महत्वपूर्ण होता, कारण दक्षिण मुंबईकडून गोरेगाव, अंधेरी आणि एअरपोर्टच्या दिशेने जाण्यासाठी कोस्टल रोडच्या मध्ये जो समुद्र आहे त्या ठिकाणी एक मोठं गर्डर टाकण्यात आलेला आहे महानगरपालिकेच्या वतीनं आणि हा कोस्टल रोड प्रकल्प जो आहे तो जोडण्यात आलेला आहे. आणि त्याचं लोकार्पण जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे. जो हा गर्डर होता तो जवळपास 2000 मेट्रिक टनाचा गर्डर होता. याची लांबी जी आहे ते 136 मीटर लांबी, तर रुंदी जी आहे ती 18 मीटर या गर्डरची रुंदी होती. आणि या महत्वपूर्ण जो कोस्टल रोड प्रकल्प आपण म्हणतो मुंबई महानगरपालिकेचा, त्याचं आतापर्यंत 92% काम पूर्ण झालंय आणि डिसेंबर मध्ये पूर्ण काम होईल अशी माहिती जी आहे ते महानगरपालिकेकडून मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेली आहे. आणि आता या ठिकाणी पाहतोय की आजपासून हा जो हा पूल सुरू होत होता त्याचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा एकत्रित गाडीत प्रवास जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. विशाली, नक्कीच ही दृश्य आपण पाहतोय कोस्टल रोडवरची ही लाईव्ह दृश्य आहेत. कारचं स्टेअरिंग हे फडणवीसांच्या हाती आणि शिंदे मात्र शेजारी बसलेले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सध्या या कोस्टल रोडची पाहणी सुरू करण्यात आलेली आहे. कोस्टल रोड ते वांद्रे सी लिंक हा रस्ता आजपासून सुरू होतोय आणि याच रस्त्याची पाहणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्याला करताना दिसतात. आता मरीन ड्राईव्ह पासून बँड्रा सी लिंकला अवघ्या 12 मिनिटात जाता येणार आहे आणि हीच मार्गिका आजपासून सुरू होते. एक एक मार्गिका सुरू करण्यात आलेली आणि आज ही मार्गिका सुरू होते. कोस्टल रोड ते वांद्रा सी लिंक आजपासून खुला. कोस्टल रोड पासून आता मरीन ड्राईव्हला अवघ्या 12 मिनिटात जाता येणार आहे. वरळीतील बिंदू माधव चौकातील ट्रॅफिक पासून आता मुक्ती मिळणार आहे वाहन चालकांना. मरीन ड्राईव्ह पासून थेट वांद्र्यात आता 12 मिनिटात पोहोचता येणार आहे या कोस्टल रोडद्वारे. ट्रॅफिकमुळे प्रवासासाठी तब्बल 90 मिनिट ते 2 तास लागायचे. मरीन ड्राईव्ह वरून कोस्टल रोडने वरळी आणि पुढे सिलिंग वरून वरळीहून वांद्र्याला पोहोचता येणार. मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरळी सिलिंग पर्यंत सिग्नल मुक्त वेगवान प्रवास करता येणार. कोस्टल रोड वरळीमध्ये सिलिंगला 2000 मेट्रिक टन वजनाच्या महाकाय गर्डरने जोडलेला आहे. तर आज हे उद्घाटन झालेलं आहे कोस्टल रोड ते वांद्रे सी लिंक या मार्गाचं आणि कोस्टल रोडचा दक्षिण भाग वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्यात आलेला आहे. 2 तासाच्या गजरात ग्रँड ओपनिंग आपण म्हणू शकतो. वरळीतील बिंदू माधव चौकातून आता तिथे जे ट्रॅफिक व्हायचं त्यातून आता मुक्तता मिळणार आहे आणि आता थेट 12 मिनिटाचा अवघा हा रस्ता असणार आहे. ट्रॅफिकमुळे रोज या ठिकाणी 90 ते तब्बल 2 तास लागायचं. यात खूप वेळ जो आहे तो खर्ची व्हायचा. मात्र आता या मार्गामुळे अवघ्या 12 मिनिटात विना सिग्नल हा प्रवास पार पडणार आहे.
काही काळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेअरिंग हाती घेतलं होतं, मात्र आता पुढील मार्गाच्या पाहणीसाठी रवाना झालेले आहेत. शिंदे हे शेजारी बसले होते आणि गाडीचं स्टेअरिंग हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतलं होतं.